हॅलो. विद्यार्थी मित्रो, काल आपण राजकीय सिद्धांताचे दृष्टिकोन यावर चर्चा करत होतो. काल आपण आदर्शवादी दृष्टिकोन त्याबद्दल चर्चा केलेली आहे आणि आज आपल्याला दुसरा दृष्टिकोन जो आहे तो अनुभवजन्य दृष्टिकोन. अनुभवजन्य दृष्टिकोन हा आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन मानावा लागतो. कारण राजकीय व्यवहारातील ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे संपादन करणे हा या दृष्टिकोनाचा प्रमुख हेतू आहे. प्रत्यक्षात राजकीय व्यवहारातील जे काही वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे जे काही विभाग आहेत, त्या घटकांचे, त्या विभागांचे निरीक्षण पहिल्यांदा केले जातं, परीक्षण केलं जातं, प्रयोग केले जातात, माहितीचं संकलन केलं जातं आणि या सर्वांच्या आधारावर कार्यकार्य संबंध तपासून पाहून निष्कर्ष काढावे लागतात. अनुभवजन्य दृष्टिकोनाला मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन असंही म्हटलं तर ते चुकीचं ठरत नाही. कारण अनुभवाच्या आधारावर प्रामुख्याने काही मूल्ये, काही आदर्श यांना स्थान दिलं जात असतं. खरं तर मूल्ये किंवा आदर्श ज्या काही गोष्टी आहेत या व्यक्तिनिष्ठ स्वरूपाच्या असतात. त्यांचं वास्तवतेवर कसोटी जर केली, परीक्षण जर केलं तर त्यात तथ्य काही दिसून येत नाही. अनुभववादी संशोधक कोणतंही मूल्य तत्व गृहीत धरत नाहीत. ते प्रत्यक्ष अनुभवाद्वारे मिळणाऱ्या माहितीवरच अवलंबून असतात. निरीक्षण, प्रयोग, संकलन याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या संशोधनात ते निष्कर्ष काढत असतात. अनुभववादी दृष्टिकोन ही तशी पाहिली तर जुनी पाश्चात्य राजकीय संकल्पना आहे. तुम्हाला माहीत असेल की ग्रीक राजकीय विचारवंत, की ज्याला आपण राज्यशास्त्राचा जनक म्हणतो, अशा या अरिस्टॉटलनं 158 राज्यघटनांचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्या अभ्यासाच्या आधारावर, माहितीच्या आधारावर राज्यविषयक अनेक निष्कर्ष काढलेले आहेत. त्याचबरोबर हॉब्स, लॉक, रुसो या विचारवंतांनी सुद्धा या पद्धतीचा वापर केला होता, हे आपल्याला नमूद करावं लागेल. थोडक्यात मानवी अनुभवातून सुख आणि उपयोगिता या संकल्पनाचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो आणि बेंथमनं याच पद्धतीनं अभ्यास केलेला आहे. ह्यूम, मुरे, रसेल्स, विड्रो विल्सन, लॉर्ड ब्रायसी, आर्थर बेंटले या अनुभववादी विचारवंतांनी याच पद्धतीचा अभ्यास, राजकीय अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. लॉर्ड ब्रायसीने आधुनिक लोकशाही ग्रंथात प्रामुख्याने तथ्य आणि अनुभव यावर अधिक भर दिलेला दिसून येतो. ग्रॅम वॉलासने आपल्या ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स या ग्रंथात राजकीय व्यवस्थेतील जी काही सहभागी होणारी लोक आहेत, राजकारणातली जी काही लोक आहेत, त्या राजकारणातल्या सहभागी होणाऱ्या लोकांच्या मानवी स्वभावाचं विश्लेषण अनुभववादी दृष्टिकोनातून केलं आहे. मॅक्स वेबरनं अनुभववादी पद्धतीनं नोकरशाहीचा अभ्यास केला. वस्तुस्थितीचं तंतोतंत अवलोकन करून नोंद करणं आणि मूल्यनिरपेक्ष वृत्तीने अभ्यास करून निष्कर्ष काढणं हा अनुभवजन्य दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा मार्ग होता. 1940 नंतर अमेरिकेतील राजकीय विचारवंतांनी राजकीय जीवनाच्या आणि राजकीय व्यवहाराच्या सर्व क्षेत्रात अनुभववादी पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, म्हणजे वास्तववादी दृष्टिकोनाचा वापर केलेला आहे. यामध्ये वर्तनवाद, व्यवस्थापक विश्लेषण, त्याच्यानंतर परिमाण अशा अनेक पद्धती निर्माण झालेल्या आहेत आणि या सर्व अनुभववादी पद्धतीच्याच प्रतिकृती आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. थोडक्यात वस्तुनिष्ठता, मूल्यनिरपेक्षता आणि व्यक्तिनिष्ठतेचा अभाव
या 3 प्रमुख गोष्टीवर अनुभवजन्य दृष्टिकोन अवलंबून आहे. आता यावर आपल्याला काही वैशिष्ट्ये सांगता येतील. अनुभववादी दृष्टिकोनाची काही वैशिष्ट्ये यावरूनच स्पष्ट होतात. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन. हा दृष्टिकोन मूल्यांना अजिबात थारा देत नाही, स्थान देत नाही. म्हणजे संशोधनामध्ये मूल्ये, आदर्श तत्वे किंवा आदर्श तत्वज्ञान यांना स्थान न देणं, अनुभववादी विचारवंत आपल्या संशोधनात मूल्यांना, आदर्शांना कोणतेही स्थान देत नाही. प्रत्यक्षात निरीक्षण काय आहे, परीक्षण काय आहे, माहितीचं संकलन कसं होतं, प्रयोग करता येतो का आणि त्यातून निष्कर्ष काढता येतो का, हा मार्ग अनुभववादींनी स्वीकारून आपले संशोधन केलेले आहे. साधारणतः संशोधकाला स्वतःची मूल्ये, मते जी काय आहेत ही बाजूला ठेवावी लागतात आणि सत्य घटनेवर आधारित कार्यकारण संबंध जोडून निष्कर्ष काढावे लागतात. थोडक्यात बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशी परिस्थिती या संशोधनामध्ये असते. संशोधकानं स्वतःची मूल्ये संशोधनात घालू नयेत. आधुनिक राज्यशास्त्राला शास्त्रीय दर्जा आणि महत्त्व प्राप्त करून द्यायचं असेल तर मूल्यनिरपेक्ष विवेचन फार महत्त्वाचं आहे. अशी काही आदर्श मूल्ये किंवा आदर्श गोष्टी व्यक्तिगत असू शकतात, व्यक्तिनिष्ठ असू शकतात आणि त्यामुळे त्याची वास्तविकतेच्या कसोटीवर पडताळणी करता येत नाही. म्हणून आधुनिक काळात कोणतेही सिद्धांत मांडायचे असतील तर ते मूल्यनिरपेक्षच असले पाहिजेत. मूल्यांना अजिबात थारा न देता जे स्पष्ट आपल्याला दिसतं, ज्याच्यावर आपल्याला क्रिया प्रक्रिया करता येतात, योग्य तो निष्कर्ष काढता येतो, पडताळणी करता येते. आता तुम्हाला माहिती आहे गणितामध्ये गणित चुकलंय का बरोबर आहे हे बघत असताना आपण ताळा करतो आणि ताळा करत असताना उत्तराकडून परत आपण गणिताकडे जातो आणि ते जर व्यवस्थितपणे जाता आलं तरच आपल्याला ते गणित बरोबर आहे असं म्हणता येतं. म्हणजे इथं वास्तवता काय आहे, वस्तुनिष्ठता काय आहे ही पडताळली जाते आणि ती पडताळून जर ती बरोबर असेल तरच त्याला मान्यता देणं हा मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोनातला या अनुभवजन्य दृष्टिकोनाचा फार महत्त्वाचा एक भाग मानला जातो. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल याचं आपल्याला की अनुभवाला प्राधान्य. प्रत्यक्ष अनुभूती जी काही आहे ही फार महत्त्वाची आहे. प्रयोग करत असताना जे काही आपण वापरलेलं आहे ते साहित्य आणि त्याची सत्यता ही पडताळून घेतली पाहिजे. अनुभवाद्वारे प्राप्त होणारे ज्ञान हे खरे ज्ञान असते, कारण त्याचे आपल्याला वेगवेगळे निष्कर्ष अगदी तपासून परत करून दाखवता येतात. विशिष्ट परिस्थितीतील घटना आणि व्यक्ती त्यांच्या कार्याचा संबंध विचारात घेऊन निष्कर्ष काढले गेले पाहिजेत. घटना आणि व्यक्ती यांचा परस्पराशी प्रत्यक्षात संबंध जोडता आला पाहिजे, निरीक्षण करता आलं पाहिजे आणि त्या निरीक्षणावरून, त्या परीक्षणावरून, माहितीच्या आधारावरून त्याचं संकलन केलं गेलं पाहिजे आणि त्या माहितीच्या आधारेच निष्कर्ष काढले तर लोकांना ते पटतात, मान्य होतात. अनुभवाला प्राधान्य दिल्यामुळं राज्यशास्त्राला भौतिकशास्त्राप्रमाणे थोडक्यात दर्जा प्राप्त झाला आहे असं अनुभववाद्यांचं मत आहे. वर्तनवादी विचारवंतांनी अनुभववादी पद्धतीचाच स्वीकार करून मानवाच्या राजकीय वर्तनाचा निष्कर्ष काढलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. थोडक्यात अनुभव, प्रत्यक्ष परिस्थिती, अनुभवलेली प्रत्यक्ष पाहिलेली परिस्थिती या गोष्टींना या दृष्टिकोनामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य या दृष्टिकोनाचं सांगता येईल परिवर्तनशीलता. अनुभववादी विचारवंत परिवर्तनाला मान्यता देतात. विशिष्ट परिस्थितीत मांडलेले सिद्धांत परिस्थिती बदलली तरच खऱ्या अर्थानं प्रामुख्याने ती परिस्थिती बदललेली आहे असं आपल्याला सांगता येईल. पुनर्मांडणी, सिद्धांताची जी पुनर्मांडणी केली जाते ती पुनर्मांडणी, पुनर्तपासणी करण्याची पद्धत, अनुभववादी विचारवंतांनी स्वीकारलेले जे काय कालमानानुसार, परिस्थितीनुसार मानवी राजकीय व्यवहारात आणि पद्धतीत
परिवर्तन घडून येत असतात. अशा सगळ्या गोष्टींचा विचार हा केला जात असतो. उदाहरणार्थ 1958मध्ये फ्रान्समध्ये संसदीय शासन पद्धतीऐवजी अध्यक्षीय पद्धत जी स्वीकारली ती बहुपक्ष पद्धतीमुळे अस्थिर संमिश्र सरकार निर्माण होऊ लागल्यामुळंच तिथं शासन पद्धतीत बदल करावा लागला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये एक वेगळं विचार पुढं आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे परिस्थितीनुसार बदलणं आणि त्यावर आधारित काही व्यवस्था सिस्टम स्वीकारणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो शास्त्रशुद्धतेचा. अनुभववादी विचारवंतांनी नवीन शास्त्रीय पद्धतींचा तंत्रांचा अवलंब करून घटनांचं निरीक्षण परीक्षण करून वास्तववादी सिद्धांत मांडलेले आहेत. अनुभववादी दृष्टिकोनानं राज्यशास्त्राला शास्त्रशुद्धता आणून राज्यशास्त्राच्या अभ्यासाला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून या आणि नंतर सुद्धा वर्तनवाद्यांनी शास्त्रीय पद्धतीनं मानवी स्वभावाचा आणि वर्तनाचा अभ्यास करून निष्कर्ष काढलेले आहेत. आयव्हेरे लिझरसन यांनी अनुभवातून दृष्टिकोनातून राजकीय वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला आहे. हे त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. थोडक्यात या अनुभववादी दृष्टिकोनाचं जर परीक्षण केलं तर आपल्याला दिसून येतं की या दृष्टिकोनावर काही जरी आक्षेप घेण्यात आले असले तरी अनुभववादी विचारवंतांनी शास्त्रीय संशोधनावर अधिक भर दिलेला आहे आणि निष्कर्ष काढलेले आहेत. तरीसुद्धा अनुभववादाचे विश्लेषण हे कितपत शास्त्रीय मानता येतं असाही वाद पुढे येतो. अर्थात यासंबंधी राजकीय विचारवंतात जरी मतभेद आढळले तर राज्यशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि भौतिकशास्त्राप्रमाणे वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब खरोखर आपल्याला करता येत नाही. मानवाच्या राजकीय व्यवहारांचा वर्तनाचा तसेच राजकीय क्रियाप्रक्रियांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने काटेकोरपणे करता येत नाही. मानवी वर्तनासंबंधी निरीक्षण प्रयोग याच पद्धतीने शास्त्रीय पद्धतीचा तंतोतंत निष्कर्ष काढणं हे जरी शक्य नसलं तरीसुद्धा त्या पद्धतीनं आपल्याला प्रयत्न करता आले पाहिजेत असंच अनुभववादी विचारवंतांचं मत आहे. शास्त्रीय संशोधन आणि शास्त्रशुद्धतेला या लोकांनी वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलेलं आहे. अनुभववादी विचारात मूल्यनिरपेक्षता आढळते हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. वास्तविक मानवी जीवनात आणि मानवी व्यवहारात मूल्य आणि आदर्श यांना महत्त्वाचे स्थान आहे. कारण त्यावरच आधारित संपूर्ण सामाजिक जीवन हे तरत असतं विकसित होत असतं. आदर्श याचा संदर्भ घेतल्याशिवाय संशोधन आपल्याला पूर्णही करता येणार नाही. थोडक्यात अनुभववादी विचारवंताच्या मूल्यनिरपेक्षतेच्या आग्रहामुळं राजकीय सिद्धांताच्या या उद्देशावरच आघात झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. राजकीय संशोधकांनी आपल्या मनात सैद्धांतिक गृहीत तत्वे त्याच्यानंतर मूल्ये धरली नसती तर त्यावरून तथ्य संकलनही करता आलं नसतं, राजकीय सिद्धांताची मांडणीही करता आली नसती. तेव्हा राजकीय संशोधकांनी काही गृहीत तत्वे मूल्ये यांचा स्वीकार करून अनुभववादी पद्धतीनं संशोधन करणं परिस्थितीनुसार लोकांच्या इच्छा अपेक्षा लोकांची असलेली राजकीय व्यवस्थेकडूनची अपेक्षा या सगळ्या गोष्टींचा सारासार आपल्याला विचार करावा लागतो. अनुभववादी दृष्टिकोनमध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा केवळ प्रयत्न झाल्यामुळं काय असावं याकडं दुर्लक्ष झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. वास्तविक धोरणामध्ये विश्लेषणामध्ये साध्य आणि साधने यांचा एकत्रित विचार करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला आपल्याला काही निष्कर्ष जनतेच्या दृष्टिकोनातून आवश्यकतेच्या दृष्टिकोनातून व्यवस्थितपणे आपल्याला काढता येत असतात. थोडक्यात राज्यशास्त्राला किंवा राजकीय सिद्धांताला एक वास्तवतेचं स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी शास्त्रीयतेचं स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी अनुभववादी दृष्टिकोनाचा फार उपयोग झालेला आहे असं मात्र आपल्याला निश्चितपणे म्हणावं लागतं. ओके, थँक्यू.